प्रॉब्लेम सर्वांकडे आहे. आपण डायरेक्ट सुरुवात करू सोडवायला. आपण सुरुवात करताना नोटपासून सुरुवात करतो. आपला जो फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅटनुसार ज्या नोट्स आहेत त्या नोट आपण तयार करणार. त्या नोट तयार करताना आपण प्रॉब्लेम पाहणार आणि प्रॉब्लेममध्ये ज्या ज्या पोस्टिंग त्या नोटला असतील त्या पोस्टिंग आपण त्या नोटला दाखवणार आहोत. कंपनीज फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम नंबर 10 आहे. ॲज पर इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड प्रॉब्लेम मी तुम्हाला दिलेला आहे कार्टेक्स लिमिटेड चेन्नईचा. तो तुमच्याकडे आहे सर्वांकडे. जेव्हा जेव्हा पोस्टिंगला आपल्याला प्रॉब्लेम पाहायचा आहे त्यावेळेला आपण प्रॉब्लेमकडे येऊ. आता आपण डायरेक्ट नोटला सुरुवात करणार आहोत. प्रॉब्लेम आणि ह्या ॲडजस्टमेंट्स आहेत. 7 ॲडजस्टमेंट दिलेले आहेत आणि प्रॉब्लेम आहे. बघा आपण आता नोट सुरू करू. आपला जो फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅटनुसार फर्स्ट आयटम आहे प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट. प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंटला आपण घेत असतो सगळ्या ज्या फिक्स असेट आहेत त्या सगळ्या फिक्स असेट आपण इथे घेत असतो आणि त्यावर डेप्रिसिएशनच्या ॲडजस्टमेंट्स असतील तर त्या ॲडजस्टमेंट पण आपण ह्याच नोटला करणार आहोत. मग पहिली नोट घ्या, नोट नंबर 1. आणि आता तुम्ही ज्या नोट आखणार आहेत त्या सेपरेट नोट आखायची गरज नाहीये. तुम्ही डायरेक्ट काय करा तर तुमच्या उजव्या बाजूला 2 समास आखा, एक इनर कॉलम आणि एक आउटर कॉलम म्हणून. एक पर्टिक्युलरचा कॉलम राहील आणि त्यातच आपण फक्त नंबरिंग टाकणार आहोत नोटचं. मी तुम्हाला फॉर्मॅट पाठवलेलं होतं प्रॉब्लेम सोबत कसं आखायचंय, म्हणजे जेणेकरून तुमचा वेळ वाया जाणार नाही. एक नोट कंप्लीट झाली की त्याच्याच खाली आडवी रेष मारायची आणि लगेच दुसरी नोट घ्यायची. मग आता पहिली नोट घ्या प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंटची. या पद्धतीने आखा. वरती नाव द्या नोट्स टू अकाउंट्स. नंबर, नंबर म्हणजे इथे आपला नोट नंबर येईल. पर्टिक्युलर मध्ये तुम्हाला नोटचं नाव टाकायचंय आणि ज्या काही पोस्टिंग्स असतील त्या पोस्टिंग करायच्या आहेत. मग आता आपण पहिली नोट घेतोय प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंटची. या पद्धतीने अमाऊंटचे 2 कॉलम करा आणि जिथे तुमची बेरीज होईल तिथे लगेच टोटल दाखवून द्यायची, आडवी रेष मारायची आणि लगेच नोट नंबर 2 घ्यायची. पुढची नोट म्हणजे परत पर्टिक्युलर परत अमाऊंट आडव्या रेषा वगैरे मारण्याची गरज नाहीये. एकदाच घेतोय. जिथं तुमचं वहीचं पेज संपेल आणि पुढचं पेज चालू होईल वहीचं तिथेच फक्त परत नंबर पर्टिक्युलर अमाऊंट रुपीज असे नावं टाका. तोपर्यंत टाकायचे नाही वहीचं पेज संपेपर्यंत. मग आता प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंटच्या पोस्टिंगसाठी ट्रायल बॅलन्स आपण चेक करू. ट्रायल बॅलन्समध्ये जे आयटम ॲसेट्स आहेत ते बघा. डेबिट साईड, क्रेडिट साईड दिलेली आहे. डेबिट साईडला बघा कोणत्या कोणत्या ॲसेट्स आहेत. बिझनेस प्रिमायसेस आहे 1,80,000. त्यानंतर मोटर व्हेकल आहे 40,000. त्यानंतर फर्निचर अँड फिक्स्चर आहे 50,000 रुपये. त्यानंतर प्लांट आहे 2 लाख रुपये. एवढे ॲसेट्स आहेत. ॲडजस्टमेंटमध्ये डेप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट आहे का चेक करू. डेप्रिसिएशन आहे बघा 5% ऑन बिझनेस प्रिमायसेस आहे आणि मोटर व्हेकल आहे. दोन्हींवर 5% डेप्रिसिएशन आहे. 2 ॲसेटवर आहे, 2 ॲसेटवर डेप्रिसिएशन नाही. मग आपल्या पहिल्या नोटचं पोस्टिंग करून घ्या. नोट नंबर 1 आपण घेतलेली आहे. डायरेक्ट समास आखलेला आहे. बिझनेस प्रिमायसेस 1,80,000 लेस डेप्रिसिएशन 5% 1,80,000वर 9,000. आउटरला 1,71,000. त्यानंतर घ्या मोटर व्हेकल 40,000 लेस डेप्रिसिएशन 5% 2,000. 40,000वर 5%. आउटरला 38,000. ही जी नोट आहे ही आपण अगोदर टँजिबल ॲसेटच्या नावाने घ्यायचो. आता तिचं नाव फक्त चेंज झालंय, प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट झालेलं आहे. त्यानंतर घ्या फर्निचर अँड फिक्स्चर किंवा फिक्स्चर अँड फर्निचर. त्याच्यावर काही ॲडजस्टमेंट नाही त्यामुळे डायरेक्ट घ्या आउटरला 50,000. त्यानंतर प्लांट 2 लाख. प्लांटवर पण ॲडजस्टमेंट नाहीये. प्लांट आउटरला 2 लाख. नेहमीप्रमाणे नोटची बेरीज करा. बेरीज इथेच येईल लगेच. 4,59,000. 4,59,000. तुम्ही तुमच्या वहीच्या म्हणजे नोटबुकच्या उजव्या बाजूला 2 समास आखलेत. वरती नंबर पर्टिक्युलर अमाऊंट रुपीज असं डायरेक्ट नाव दिलेलं आहे. नोटचा नंबर फक्त नंबरच्या कॉलममध्ये येणार आहे. नाव पर्टिक्युलर मध्येच येणार आणि त्याच्याच खाली आपण जेवढे आयटम पोस्टिंग करतोय ते घ्यायचे. संपले की आडवी रेष मारायची आणि पुढची नोट घ्यायची आहे. प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट आपल्या फॉर्मॅट प्रमाणे. आणि इथून मागे आपण सिंगल आयटमची नोट घेत नव्हतो पण नवीन फॉर्मॅटनुसार
सर्वच नोट घ्यायच्यात. म्हणजे सिंगल आयटम सुद्धा डायरेक्ट पोस्टिंग नाही होणार, तर त्याची आपण डायरेक्ट नोटच दाखवणार आहे. म्हणजे समजा गुडविल आहे तर आपण गुडविल डायरेक्ट पोस्टिंग करायचो, तर आता गुडविलची सुद्धा आपल्याला नोट दाखवायची आहे. सिंगल आयटमची पण नोट येणार. मग आता आपल्या फॉर्मॅटनुसार जो दुसरा आयटम आहे तो आहे कॅपिटल वर्क इन प्रोग्रेस. ट्रायल बॅलन्स मध्ये कॅपिटल वर्क इन प्रोग्रेस आलेला नाहीये. इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टी शक्यतो प्रॉब्लेम मध्ये येत नाही. गुडविल आहे का चेक करा. गुडविल असेल तर आपल्याला दुसरी नोट गुडविलची घ्यावी लागेल. डेबिट साइड आहे गुडविल 40,000 रुपये. मग सेकंड नोट गुडविलची घ्या, त्याच्याच खाली घ्यायची आपल्याला लगेच. सेकंड नोट गुडविलची घ्या. नोट नंबर 2 गुडविल. नोट नंबर 2 गुडविल. अमाऊंट घ्या. गुडविल एकच आयटम आहे 40,000 रुपये, टोटल 40,000. आपण सर्व ज्या अमाऊंट्स आहेत त्या बॅलन्स शीटला नंतर पोस्टिंग करू, आधी सर्व नोट तयार करून घेऊ. किंवा तुम्ही लगेचही टाकली प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट समोर नोट नंबर 1 अमाऊंटमध्ये 4,59,000 तरी चालेल. 2 नंबरची नोट घेतली आपण गुडविलची, त्यामध्ये गुडविलची अमाऊंट लिहिली 40,000, नोटची टोटल केली 40,000. स्टेटमेंटकडे या. स्टेटमेंटमध्ये बघा प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट समोर अमाऊंट लिहून टाकली तरी चालेल. बघा प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट समोर नंबर 1 टाका, अमाऊंटमध्ये 4,59,000 टाका. त्यानंतर गुडविल समोर नोट नंबर 2 लिहा आणि अमाऊंटमध्ये 40,000 लिहा. त्यानंतर पुढच्या कोणत्या आयटमला पोस्टिंग येत नाही, डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटला येते. मग इन्व्हेस्टमेंटसाठी इन्व्हेस्टमेंट बघा किती आहे. डेबिट साईडला इन्व्हेस्टमेंट गव्हर्नमेंट सिक्युरिटी असू शकते, गव्हर्नमेंट बॉन्ड्स असू शकता, नुसतं इन्व्हेस्टमेंट नाव पण येऊ शकतं. चेक करा डेबिट साईड. ट्रेड इन्व्हेस्टमेंट नावाचा आयटम आहे, कंसात म्हटलंय नॉन करंट. करंट म्हटलं असतं तर करंटच्या अंडर दाखवलं असते. नॉन करंट म्हटलंय म्हणून नॉन करंट इन्व्हेस्टमेंटच्या अंडर दाखवायचे आपल्याला 25,000 रुपये. मग पुढची नोट घ्या. नोट नंबर 3. नोट नंबर 3 इथपर्यंत आलो होतो आपण. नोट नंबर 3 इन्व्हेस्टमेंटची घ्या. इन्व्हेस्टमेंटची नोट घ्या. इन्व्हेस्टमेंट त्यामध्ये लिहा ट्रेड इन्व्हेस्टमेंट कंसात नॉन करंट. अमाऊंट मध्ये 25,000, टोटल पण 25,000. इन्व्हेस्टमेंट नोट नंबर 3 अमाऊंट मध्ये 25,000 रुपये, पर्टिक्युलर मध्ये ट्रेड इन्व्हेस्टमेंट कंसात नॉन करंट, नोटची बेरीज पण 25,000 घ्या. आता तुम्हाला सेपरेट नोट आखण्याची गरज नाहीये, डायरेक्ट समास आखून तुम्ही नोट लिहिल्या तरी चालू शकतात. त्यानंतर पुढचे हेडिंग बघा बॅलन्स शीटच्या फॉर्मॅट प्रमाणे काय आहे ते. आपण इन्व्हेस्टमेंट पर्यंत आलो होतो. इथे इन्व्हेस्टमेंट समोर आपण 25,000 रुपये पोस्टिंग केलेत. आता ह्या नॉन करंट ऍसेट्स आहेत. मेन हेडिंग काय आहे, नॉन करंट ऍसेट. तर यामध्ये ट्रेड रिसिवेबल आपण पोस्टिंग करत नाही, म्हणजे डेटर्स पोस्टिंग करत नाही. मग त्यामुळे ज्या नॉन करंट ऍसेट आहेत त्याचं पोस्टिंग इथपर्यंतच आहे. डायरेक्ट आपण प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स वगैरे असेल तर ते आपण अदर नॉन करंट ऍसेटला दाखवत असतो. मग पुढचं आहे लोन, अदर्स, डिफर्ड टॅक्स ऍसेट. यामध्ये कोणतेही पोस्टिंग करायचं नाही, डायरेक्ट अदर नॉन करंट ऍसेटची नोट घ्यावी लागेल आपल्याला. अदर नॉन करंट ऍसेट मध्ये आपण डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स किंवा प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस असतील तर ते पोस्टिंग करणार आहोत. म्हणून ट्रायल बॅलन्स चेक करा. ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस आहेत बघा, शेवटून 2 नंबरला 6,000 रुपये आणि त्यावर ऍडजस्टमेंट पण आहे. शेवटची ऍडजस्टमेंट आहे, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस आर टू बी रिटर्न ऑफ कम्प्लिटली ॲज पर AS 26. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस जे आहेत ते पूर्णपणे रिटर्न ऑफ करायचे. पूर्ण म्हणजे 6च्या 6,000 रुपये आपल्याला काय करायचे, रिटर्न ऑफ करायचे.
मग त्यातून आपण 6,000 रुपये लेस करू. नोट नंबर 4 घ्या, अदर नॉन करंट ॲसेट. नोट नंबर 4 अदर नॉन करंट ॲसेट. त्यामध्ये घ्या प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस इनर कॉलमला 6,000 आणि त्यातून रिटर्न ऑफचे 6,000 रुपये लेस करा. लेस रिटर्न ऑफ 6,000 कम्प्लिटली म्हटलंय म्हणजे पूर्ण रिटर्न ऑफ करायचे. आउटरला नील, नोटची टोटल पण नील येईल. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस आपण लेस केले, पूर्ण कम्प्लिटली म्हटलं होतं त्यामुळे पूर्ण अमाऊंट आपण लेस केलेली आहे 6,000 रुपये. आउटरला नोटची टोटल नील. स्टेटमेंटला पण अदर नॉन करंट ॲसेट समोर नील लिहा. बॅलन्स शीटच्या फॉर्मॅटमध्ये अदर नॉन करंट ॲसेट समोर नील लिहा. त्यानंतर इन्व्हेंटरीज. इन्व्हेंटरीजमध्ये आपण क्लोजिंग स्टॉक घेत असतो आणि लुस्टूल्स वगैरे असतील प्रॉब्लेममध्ये किंवा स्टोर्स अँड स्पेअर्स आणि त्यावर डेप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट नसेल तर आपण ते घेत असतो. ट्रायल बॅलन्स चेक करू. ट्रायल बॅलन्समध्ये क्लोजिंग स्टॉक ॲडजस्टमेंटमध्ये असतो, पण डेबिट साईडला कुठे लूज टूल्स किंवा स्टोर्स अँड स्पेअर्स आलेले आहेत का ते अगोदर आपण चेक करून घेऊ. नाही आहेत. ॲडजस्टमेंटमध्ये क्लोजिंग स्टॉक आहे पहा 17,000 रुपये, त्याची पोस्टिंग करू. त्याची पण नोट घ्यायची. पुढची नोट, नोट नंबर 5. नोट नंबर 5 इन्व्हेंटरीज. त्यामध्ये घ्या स्टॉक इन ट्रेड किंवा क्लोजिंग स्टॉक लिहिलं तरी चालेल. 17,000. नोटची टोटल पण येईल 17,000. नोटची टोटल 17,000. स्टेटमेंटला जा आणि इन्व्हेंटरी समोर अमाऊंट लिहा 17,000. नोट नंबर 5. नोट नंबर 5. अमाऊंटमध्ये 17,000. त्यानंतर फायनान्शियल ॲसेटमध्ये ही करंट इन्व्हेस्टमेंट आहे, ती आपण घेत नाही कारण की इन्व्हेस्टमेंट ऑलरेडी आपण पोस्टिंग केली आहे. त्यानंतर पुढची नोट घ्या ट्रेड रिसिवेबलची. नोट नंबर 6. ट्रेड रिसिवेबलला आपण डेटर्स पोस्टिंग करणार आहोत आणि त्यावर जर ॲडीडीची ॲडजस्टमेंट असेल तर तिची पोस्टिंग करायची आहे. बिल्स रिसिवेबल आता ट्रेड रिसिवेबलमध्ये येणार नाही, ते आपण लोनच्या अंडर दाखवणार आहोत, शॉर्ट टर्म लोनच्या अंडर. मग बॅलन्स शीटला ट्रायल बॅलन्सला चेक करा. ट्रायल बॅलन्सला डेटर्स किती आहेत ते पहा किंवा ट्रेड रिसिवेबल. डेबिट साईड ट्रेड रिसिवेबल आहेत 1,80,000 रुपये आणि ॲडजस्टमेंटमध्ये आरडीडीची ॲडजस्टमेंट आहे का पहा, आहे 5% आरडीडी सांगितली. मग नोट घ्या. नोट नंबर 6 ट्रेड रिसिवेबल 1,80,000 इनरला घ्या. लेस आरडीडी 5%. 1,80,000 5%. 9,000 रुपये वजा करा. आउटरला घ्या 1,71,000. नोटची टोटल पण येते 1,71,000. 6वी नोट घेतली आपण ट्रेड रिसिवेबलची. त्यामध्ये ट्रेड रिसिवेबल इनर कॉलमला घेतले 1,80,000. त्यातून आरडीडी 5% लेस केली 9,000. आउटरला 1,71,000. नोटची टोटल पण 1,71,000. बॅलन्स शीटच्या फॉर्मॅटमध्ये ट्रेड रिसिवेबल समोर नोट नंबर टाका 6. अमाऊंटमध्ये 1,71,000. त्यानंतर कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंटची नोट घ्या. त्यासाठी ट्रायल बॅलन्सची डेबिट साईडला कॅश इन हँड, कॅश ॲट बँक किंवा नुसता कॅश आलेला आहे का ते चेक करा. कॅश इन हँड आहे 8,500 रुपये. कॅश ॲट बँक वगैरे आहेत का चेक करू, किंवा नुसतं बँक अकाउंट असेल तरी त्याची देखील पोस्टिंग इथेच करायची. बँक बॅलन्स विथ करंट अकाउंट आहे 29,600 रुपये.
2 आयटम पोस्टिंग होतील, नोट घ्या. नोट नंबर 7 कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट, कॅश इन हँड आणि बँक बॅलन्स विथ करंट अकाउंट असे 2 आयटम पोस्टिंग करा. डायरेक्ट आउटरला घेतले तरी चालतील, कारण बेरीजच करायची आपल्याला, त्यामुळे डायरेक्ट आउटरला घेतले तरी चालतील किंवा इनरला घेऊन आउटरला बेरीज घेतली तरी चालेल. फक्त काही प्लस मायनस करायचं असेल तर इनरला घेत जा. डायरेक्ट आउटरला घेऊ आपण. कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट मध्ये 2 आयटम पोस्टिंग केले, कॅश इन हँड आणि बँक बॅलन्स विथ करंट अकाउंट. नोटची बेरीज आली 38,100 रुपये. नोट नंबर 7. स्टेटमेंटकडे या बॅलन्स शीटच्या आणि स्टेटमेंटला कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट समोर नोट नंबर 7 अमाऊंट मध्ये 38,100. त्यानंतर पुढचे जे आयटम आहेत त्यातला फक्त लोन जो आहे त्या लोन समोर आपण बिल्स रिसिवेबल लिहिणार आहोत आणि प्रीपेड किंवा एखादा एक्सपेन्सेस ॲडव्हान्स मध्ये पेड केला असेल तर तो आपण चेक करू ॲडजस्टमेंट मध्ये किंवा ट्रायल बॅलन्स मध्ये. आधी ट्रायल बॅलन्स पहा. बिल्स रिसिवेबल नावाचे आयटम आहे का चेक करा. आहे 30,300 रुपये. प्रीपेड ट्रायल बॅलन्स मध्ये नाहीये, ॲडजस्टमेंट चेक करू. ॲडजस्टमेंट मध्ये कुठे प्रीपेड आहे का? नाहीये, त्यामुळे सिंगल आयटम येईल. नोट घ्या. नोट नंबर 8 लोन कंसात शॉर्ट टर्म. अगोदर आपण शॉर्ट टर्म लोन असं नाव लिहायचो, आता लोन नाव अगोदर लिहायचं आणि पुढे कंसात शॉर्ट टर्म लिहायचं. बिल्स रिसिवेबल घ्या. अमाऊंट मी चेक करते. बिल्स रिसिवेबल 30,300 आहे. $30,300. नोटची टोटल पण 30,300. सिंगल आयटम आहे, प्रीपेड वगैरे नाहीये. त्यानंतर बॅलन्स शीटच्या स्टेटमेंटकडे या. लोन समोर नोट नंबर टाका 8. अमाऊंट मध्ये 30,300 लिहा. लोन समोर नोट नंबर 8 आणि अमाऊंट मध्ये 30,300. त्यानंतर अदर करंट ॲसेट, तिथे आपण इंटरेस्ट घेतो इन्व्हेस्टमेंटवरचं. ॲडजस्टमेंटमध्ये बघण्या अगोदर ट्रायल बॅलन्स पहा. ट्रायल बॅलन्सला सगळ्यात शेवटी एक आयटम आहे इंटरेस्ट रिसिवेबल ऑन इन्व्हेस्टमेंट 500 रुपीज. तो आपल्याला त्या नोटला दाखवावा लागेल. ॲडजस्टमेंटमध्ये कुठे इंटरेस्टची ॲडजस्टमेंट नाही आहे इन्व्हेस्टमेंटवर, त्यामुळे 500 रुपयाचा आयटम आहे. सिंगल आयटम जरी असला तरी नोट घ्यावी लागेल. मग नोट घ्या. नोट नंबर 9. नोट नंबर 9 अदर करंट ॲसेट, त्यामध्ये घ्या इंटरेस्ट रिसिवेबल ऑन इन्व्हेस्टमेंट 500, 500 रुपये. आणि बॅलन्स शीटच्या स्टेटमेंटला अदर करंट ॲसेट समोर नोट नंबर 9 लिहा. अमाऊंट मध्ये 500 रुपये. अमाऊंट मध्ये 500 रुपये. आतापर्यंत आपण प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंटची नोट नंबर 1 घेतली, नंतर गुडविलची नोट नंबर 2 घेतली, इन्व्हेस्टमेंटची नोट नंबर 3 घेतली. ॲसेट साईडच्या नोट आपल्या कंप्लीट होत आहेत. त्यानंतर अदर नॉन करंट ॲसेटला प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस पोस्टिंग केले, पूर्ण रिटर्न ऑफ होते म्हणून नोटची टोटल नील आली.
नोट नंबर 4 इन्व्हेंटरीज मध्ये क्लोजिंग स्टॉक घेतला, नोट नंबर 5. त्यानंतर ट्रेड रिसिवेबलला डेटर्स लिहिले, ट्रेड रिसिवेबल त्यातून आरडीडी मायनस केली, नोट नंबर 6. कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंटला कॅशचा आणि बँकेचा बॅलन्स टाकला करंट अकाउंटचा, नोट नंबर 7. टोटल आली 38,100. लोनला आपण बिल्स रिसिवेबल पोस्टिंग केले, नोट नंबर 8. आणि अदर नॉन करंट ॲसेटला आपण इंटरेस्ट रिसिवेबल ऑन इन्व्हेस्टमेंट पोस्टिंग केलं, नोट नंबर 9 करा. लोनला 8 आणि अदर करंट ॲसेटला नोट नंबर 9. इथपर्यंत आपली ॲसेट साईड कंप्लीट झाली. आता लायबिलिटी साईड पहा. लायबिलिटी साईडला जो फर्स्ट आयटम आहे तो आहे इक्विटी शेअर कॅपिटल. इक्विटी शेअर कॅपिटलला आपण कॅपिटल घेतो. ट्रायल बॅलन्समध्ये पण कॅपिटल आहे आणि प्रॉब्लेमच्या सुरुवातीला ऑथराइज कॅपिटल दिलेलं आहे. बघा, इक्विटी शेअर कॅपिटल, ट्रायल बॅलन्स आणि प्रॉब्लेमची सुरुवात पाहू. प्रॉब्लेमच्या सुरुवातीला ऑथराइज कॅपिटल 5 लाख दिलेलं आहे, 5,000 इक्विटी शेअर ऑफ 100 इच. आणि ट्रायल बॅलन्समध्ये क्रेडिट साईडला बघा शेअर कॅपिटल दिलेलं आहे आपल्याला, ते आपण नोटला पोस्टिंग करणार आहोत. इक्विटी शेअर्सच्या शेअर कॅपिटल 3,50,000 रुपये. मग पुढची नोट घ्या, कंटिन्यू नोट नंबर राहतोय. पुढची नोट नंबर 10. नोट नंबर 10 इक्विटी शेअर कॅपिटल. इक्विटी शेअर कॅपिटल त्यामध्ये आपण ऑथराइज कॅपिटल 5,000 इक्विटी शेअर ऑफ 100 इच, 5,000 इक्विटी शेअर ऑफ 100 इच. ऑथराइज आपण टोटलला नाही घेत, त्यामुळे त्याखाली रेश मारली. त्यानंतर इशूड अँड सबस्क्राईब कॅपिटल तुम्ही डायरेक्ट 3,50,000 लिहिलं तरी चालेल, नुसतं शेअर कॅपिटल शब्द लिहून 3,50,000 लिहिलं तरी चालेल, किंवा लक्षात आलं की 100चं एक शेअर आहे म्हणून 3,500 इक्विटी शेअर ऑफ 100 इच असं लिहिलं तरी चालेल. अमाऊंटमध्ये 3,50,000. नोटची टोटल पण येईल 3,50,000. इक्विटी शेअर कॅपिटलची आपण नोट घेतली, नोट नंबर 10. नोट नंबर 10. स्टेटमेंटकडे या आणि इक्विटी शेअर कॅपिटलच्या समोर अमाऊंट लिहा 3,50,000. नोट नंबर 10. कडे या, स्टेटमेंटमध्ये इक्विटी शेअर कॅपिटल समोर अमाऊंट लिहा आणि नंबर टाका, नोट नंबर 10. त्यानंतर अदर इक्विटीमध्ये आपण सर्व प्रकारचे रिझर्व्ह पोस्टिंग करणार आहोत. ट्रायल बॅलन्स चेक करा. क्रेडिट साईड, आता लायबिलिटी साईड आहे म्हणजे क्रेडिट साईड सुरू झाली. क्रेडिट साईड पहा, कुठले कुठले रिझर्व्ह आहेत ते सर्व रिझर्व्ह पोस्टिंग होतील. पेन्शन फंड आहे पण पेन्शन फंड वर्करचा असतो, तो प्रोव्हिजनला जाईल. डिव्हिडंड इक्विलायझेशन फंड आहे 25,000 रुपये, तो आपण पोस्टिंग करू ह्या नोटला अदर इक्विटीला. त्यानंतर प्रोव्हिजन फॉर एम्प्लॉई बेनिफिट आहे 6,500 रुपये, तो आपण प्रोव्हिजनला टाकणार आहोत कारण एम्प्लॉईचा आहे, तो इथे येणार नाही. त्यानंतर अदर ऑपरेटिंग रेव्हेन्यू नाही. डिबेंचर रिडम्पशन रिझर्व्ह येईल 11,000 रुपये. डिबेंचर रिडम्पशन रिझर्व्ह येईल. त्यानंतर डिव्हिडंड इक्विलायझेशन फंड येईल. कॅपिटल रिझर्व्ह पण आहे, कॅपिटल रिझर्व्ह पण येईल. 3 रिझर्व्ह पोस्टिंग होतील. आणि ट्रायल बॅलन्समध्ये प्रॉफिट अँड लॉसचा जो बॅलन्स आहे 1 एप्रिल 2018चा म्हणजे मागचा बॅलन्स, तो बॅलन्स पण आपण ह्याच नोटला घेणार आहोत. त्यामध्ये चालू वर्षीचा जो काही प्रॉफिट येईल तो प्रॉफिट आपण ऍड करणार आहोत. त्यानंतर ऍडजस्टमेंटमध्ये कुठे ट्रान्सफर टू रिझर्व्ह आहे का चेक करा, नाहीये. पण प्रपोज्ड डिव्हिडंड आहे इक्विटी शेअर कॅपिटलवर 8%. हा डिव्हिडंड आपण चालू वर्षाच्या आणि मागच्या प्रॉफिटची जी बेरीज येईल त्या बेरजेतून वजा करणार आहे. अगोदर आपण याचा इफेक्ट ॲप्रोप्रिएशनला द्यायचो डिव्हिडंडचा एक इफेक्ट, आणि एक इफेक्ट प्रोव्हिजनला द्यायचो शॉर्ट टर्म प्रोव्हिजनला. पण आता जो ॲप्रोप्रिएशनचा इफेक्ट आहे तो आपल्याला प्रॉफिटमधून काय करायचा आहे, मायनस करायचा आहे.
म्हणून ह्याचा देखील इफेक्ट आपण अदर इक्विटीच्या नोटला घेणार आहोत. मग पुढची नोट घ्या, नोट नंबर 11. कंटिन्यू करायचे आहेत नोट आपल्याला. नोट नंबर 11 घ्या. अदर इक्विटी, नोट नंबर 11, अदर इक्विटी. त्यामध्ये घ्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सरप्लस असं हेडिंग द्यायचं, कंसात सरप्लस. त्यामध्ये मागच्या वर्षीचा जो प्रॉफिट आहे, प्रॉफिट अँड लॉसचा बॅलन्स, तो घ्या जो ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेला आहे. त्यामध्ये ऍड प्रॉफिट फॉर द इयर, चालू वर्षीचा जो प्रॉफिट येईल तो आपण ऍड करू. अजून आलेला नाहीये, आल्यानंतर तो ऍड करू. अदर इक्विटीची नोट घेतोय आपण. मेन हेडिंग द्यायचं ए म्हणून, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कंसात सरप्लस. प्रॉफिट अँड लॉसचा जो ट्रायल बॅलन्स मधला बॅलन्स आहे तो घ्या 35,000 रुपये. त्यानंतर जो प्रॉफिट येईल तो आपण इथे ऍड करू. अजून आलेला नाहीये पण फॉर्मॅट आपण लिहून घेतोय. त्यातून प्रपोज डिव्हिडंड जो आहे तो लेस करायचा. समजा ट्रान्सफर वगैरे असतं रिझर्व्हला तर ते देखील इथेच आपण लेस केलं असतं. 8% कॅपिटलवर काढायचं आहे. कॅपिटल आपलं 3,50,000 आहे. 3,50,000वर 8% कॅल्क्युलेट करून 28,000 येतो, ज्याचा इफेक्ट आपण अगोदर अप्रोप्रिएशनला द्यायचो, तो आता इथेच लेस करायचा आहे ह्याच नोटमध्ये. म्हणून वजा 28,000 कॅल्क्युलेशन करून जे उत्तर येईल ते आपण इथे लिहिणार आहोत. पण आता सध्या आपल्याकडे करंट इयरचा प्रॉफिट नाहीये, त्यामुळे नोटची बेरीज आणि कॅल्क्युलेशन जे आहे ते येणार नाही. जसं आपण नेहमी नोट नंबर 2 शेवटी टॅली करायचो, शेवटी क्लोज करायचो रिझर्व्ह अँड सरप्लसची, तशीच अदर इक्विटीची नोट पण आपल्याला शेवटी क्लोज करावी लागेल. बाकीचे जे रिझर्व्ह आहेत ते आपण पोस्टिंग करून घेऊ. डिव्हिडंड इक्विलायझेशन फंड, त्यानंतर डिबेंचर रिडम्पशन रिझर्व्ह आणि कॅपिटल रिझर्व्ह, तिन्ही रिझर्व्ह इथेच पोस्टिंग करा. नोटची बेरीज आपण नंतर करू, कारण की करंट इयरचा प्रॉफिट मिळाल्यानंतर तो आपण ऍड करणार, त्यातून डिव्हिडंड लेस करणार, मग आउटरला फिगर येईल सरप्लसची. बाकीचे रिझर्व्ह आहे तसेच पोस्टिंग झाले, फक्त एवढाच बदल आहे, आपण अप्रोप्रिएशनचे सगळे इफेक्ट आता इथूनच लेस करणार आहोत टोटल प्रॉफिट मधून. आणि तिकडे आपण मागच्या वर्षीचा जो प्रॉफिट ऍड करायचो तो आपल्याला इथेच ऍड करायचा आहे नोटमध्ये अदर इक्विटीच्या. अप्रोप्रिएशनला दाखवायचं नाही. अप्रोप्रिएशनचे सगळे इफेक्ट इथेच होत आहेत. आणि आपला जो प्रॉफिट अँड लॉसचा फॉर्मॅट होता त्यामध्ये आपण प्रॉफिट बिफोर टॅक्स, नंतर टॅक्स लेस करतो आणि प्रॉफिट आफ्टर टॅक्स काढतो, तिथपर्यंतच कॅल्क्युलेशन करायचं आहे. आता पुढचं बघा, बॉरिंगची नोट घ्यावी लागेल आपल्याला फॉर्मॅट प्रमाणे. पुढचं जे हेडिंग आहे ते आहे बॉरिंग्स. अदर इक्विटी नंतर बॉरिंग्स मध्ये लॉंग टर्म बॉरिंग्स म्हणजे डिबेंचर. डिबेंचरवरचं इंटरेस्ट आपल्याला ह्याच नोटला घ्यायचंय आणि डिपॉझिट असतील तर डिपॉझिट्स ह्याच नोटला घ्यायचे. ट्रायल बॅलन्सची क्रेडिट साईड चेक करा. डिबेंचर्स आहेत 50,000 रुपये. त्यानंतर डिपॉझिट विथ पब्लिक आहे कंसात म्हटले अनसेक्युअर्ड 14,700 रुपये. इंटरेस्ट आहे का चेक करू. डिबेंचरवर आहे, आउटस्टँडिंग आहे इंटरेस्ट 1 वर्षाचं, ते पण आपल्याला ह्याच नोटला घ्यायचंय. मग पुढची नोट घ्या, नोट नंबर 12. नोट नंबर 12 बॉरिंग्स कंसात लॉंग टर्म. आधी आपण नाव द्यायचं लॉंग टर्म बॉरिंग्स, आता नाव द्यायचं बॉरिंग्स कंसात लॉंग टर्म. डिबेंचर्स घ्या आणि डिपॉझिट फ्रॉम पब्लिक 14,700 रुपये. डिबेंचर्स इनरला 50,000 रुपये घ्या, 8% डिबेंचर. आणि त्यामध्ये आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऍड करा. 8% 50,000वर 4,000 रुपये, आउटरला 54,000. नोटची बेरीज 68,700 रुपये. नोटची बेरीज 68,700 रुपये.
बॉरोइंगची नोट घेतली आपण, लॉंग टर्म बॉरोइंगची. फक्त शब्द टाकताना आपण अगोदर बॉरोइंग लिहिला आणि कंसात लॉंग टर्म लिहिला. डिबेंचर्स पोस्टिंग केले. डिबेंचर मध्ये आउटस्टँडिंग इंटरेस्ट 1 वर्षाचं कॅल्क्युलेट